हॅलो नमस्कार, कसे तुम्ही? आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल. तर योगेश बाळ काय आला इकडे? तू मॅगी खायला नको? मॅगी नको, मी तुला मस्तपैकी अशी शेवायची तिखट शेवाय बनवते. बनवते लगेच. नाही बेटा. तर आज आमच्याकडे आला आहे पार्सल. तर पार्सल काय ते मी दाखवते पटकन लवकर. आणि योगेशला बनवणार आहे मी गावाकडल्या शेवया तिखट. चला मग मी पार्सल दाखवते. बघा पार्सल आले आमचं आज एवढं मोठं. आणि मला सगळेजण बोलतात व्हिडिओमध्ये वगैरे पण जाड झाली वजन कमी करा वगैरे असं सगळं. तर खरंच मी मनावर घेतले की वजन कमी करेल म्हणून. तर तुम्ही सगळे बोलतात तर ते माझ्यासाठीच बोलत आहेत. पण ठीक आहे चला. तर मी पण निर्णय घेतला की चला आता वजन कमी करायलाच पाहिजे. तर हे बघा मी काय मागवले वेट लॉससाठी. सायकल चित्रावून तर दिसतच आहे तुम्हाला की काय मागवले. तर ही मी वेट लॉससाठी ना सायकल मागवली. तर बघूत आता. तर हे मागवलं आहे मी पार्सल. तर हे मी कधीच नाही, फर्स्ट टाईम आयुष्यात पहिल्यांदा मागवले. आणि मागवत होते का नाही माहिती नाही, पण तुम्ही सगळे बोलता कोमलताई वजन कमी कर, कोमलताई वजन कमी कर. त्यामुळं मी मनावर घेतलं आणि मिस्टरांना बोलले मला वेट लॉस कमी करायचं आहे तर माझी हेल्प करा. तर ते बोलले ठीक आहे, माझ्याकडून जेवढं होईल तेवढी मी तुझी मदत करेन. तर फायनली त्यांनी बघा सायकल आहे. तर ही आता येतील म्हणजे असं जॉईन करतील तेव्हा मग मी तर ते व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेलच. खरंच तुमच्यामुळे शक्य झालं हे, कारण मी तर कधी मनावर घेतलंच नसतं. तर थँक्यू सो मच की तुम्ही मला बोललात त्याबद्दल. तर चला मी आता योगेशला बनवते शेवाया. सायकल आहे आता बनवते योगेशला शेवाया. तर तुमच्याकडे कशा बनवतात माहिती नाही, पण मी बनवते त्या दाखवते. स्पेशल अशी रेसिपी म्हणून नाही, पण योगेशला जशा आवडतात तशा गावाकडे शेवाया मी बनवते. त्याकडला फर्स्ट पाऊस बघा. फर्स्ट पाऊस पडतो. आत्ता 2 मिनिटाखाली काहीच नव्हतं, पण आता पाऊस सुरू झाला. खूप पाऊस पडतो. त्या दिवशी पडलेला पण संध्याकाळी दिवसा फर्स्ट टाईम पडतो, त्यामुळे मी थोडंसं घेतलं. खूप पाऊस आहे, नेमकी सुरुवात झाली. मी बनवत आहे शेवाळ्या. योगेश खातो अशीच मॅगी, त्याला खूप आवडते. तर मॅगी नाही बनवायची बोललं, मला शेवाळ्या बनव. तर चला मी शेवाळ्या बनवते. तर हे बघा मटार, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण. टमाटर वगैरे पण चालतं टाकायला, पण मी ते टाकत नाही, योगेश खात नाही म्हणून. आणि ह्या शेवाळ्या तिखट शेवाळ्या बनवणार आहे. सगळेजण गोड बनवतात पण योगेश गोड खात नाही, त्यामुळे मी तिखट बनवणार आहे. टाकले लसूण, कढीपत्ता, मिरच्या, आणि कोथिंबीर मी वरतून टाकत असते, तेलात नाही टाकत. नाही बेटा तिखट नाही. अरे हळद आहे ती येड्या. मी साध्या सिंपल बनवाले, असं काही वेगळ्या नाही स्पेशल अशा. बाबू नको टाकू हळद. जास्त टाकू नको. साध्या सिंपल बनवते मी. थोडंसं पाणी टाकायचं. थोडंसं पाणी टाकायचं. माझ्या शेवाळ्या आहेत त्यानुसार मी पाणी टाकलंय. आता कोथिंबीर टाकून घेते. थांब पिलू. कोथिंबीर टाकून घेते आणि याला थोडंसं नमक टाकायचं. योगेशला नमक कमी लागतं, त्यामुळे थोडंसं कमी टाकत असते मी. नमक टाकलं
आता याला थोडंसं उकळा येऊ द्यायचं. उकळा आलं ना की त्याच्यात टाकून द्यायचं. काय बघा हे शेवाळ्या आहेत गावाकडल्या म्हणजे माझ्या सासूने मुंबईला बनवल्यात. जरा उजेड नसल्यामुळे त्या काळपट वाटते, पण ह्या सासूबाईने दिल्या. त्या दिवशी नाही का गेली होते, तर त्या दिवशी त्यांनी दिल्यात. त्या फर्स्ट टाईम माझ्या सासूने मला काहीतरी दिले. तर 10 वर्षातून मला पहिल्यांदा त्यांनी शेवाळ्या दिल्यात. दरवर्षी त्या लाल मसाला शेवाळ्या वगैरे सगळं बनवतात, पण 10 वर्षाच्या नंतर आम्हाला शेवाळ्या दिल्यात. का दिल्यात माहिती नाही, त्यांच्या नातवासाठी का काय, पण दिल्यात. तर चला, त्याला उकळ आलाय तर आपण याच्यात टाकून देऊ. जरा थोडा वेळ शिजू द्यायचं. बघ अशा मस्त शिजतात त्या. शिजला ना तर थोडा 5 मिनिटात शिजतात ते, जास्त वेळ लागत नाही शेवाळ्याला. सासूबाईची कृपा 10 वर्षाच्या नंतर आमच्यावर, आणि 10 वर्षातून पहिल्यांदा आम्हाला सासूबाईने काहीतरी दिलं, त्या म्हणजे त्या शेवाळ्या. तर का दिल्या काय माहिती नाही, नातवासाठी दिल्या का काय ते, तर पहिल्यांदाच दिला आम्हाला. ते पण नको बोलत होते, पण दिल्या त्यांनी. मला माझ्या ऐकून येतं सगळं, त्यांना पण माहिती आहे मी दिलं नाही दिलं तरी काय नाही, तिच्या ऐकून तिला सगळं येतं. पण फर्स्ट टाईमच आम्हाला दिले. त्या दरवर्षी शेवाळ्या, पापड, मसाला वगैरे असं वर्षाचं पूर्ण एकदाच बनवतात, पण आम्हाला देत नाहीत कधी, आणि आम्ही मागत पण नाहीत कधी. आम्ही एकदा पापड मागवले, म्हणजे संध्याकाळच्या जेवायला यांना कंटिन्यू लागतात ना, रोज लागतात ना, तर आम्ही एकदा पापड मागले होते त्यांना. तर त्यांनी एकच पापड दिलेला आम्हाला दोघांमध्ये. मग तेव्हापासून हे बोलले काहीच नाही मागवायचं, काहीच म्हणजे काहीच नाही मागायचंच नाही त्यांना. गेलं आपापलं खायचं यायचं जे असेल ते. तर तेव्हापासून आम्ही काहीच नाही, पण यावर्षी त्यांनी दिलं आम्हाला. म्हणजे ते हे नको बोलत होते, पण त्यांनी दिलं. चला, दिलं तर घ्यायचं. तर चला मग, आमच्याकडे पाऊस खूप येतो. 2 मिनटं गेला, परत 2 मिनटांनी आला. चला शेवाळ्या दाखवते. बघा मस्त अशा शेवाळ्या झाल्या, तिखट शेवाळ्या झाल्यात. पण याला मी आपलं टमाटर नाही टाकलं, पण मस्त लागतील. चल बाबू ये. बघ किती छान आहेत, एकदम टेस्टी झाल्यात बरं का, एकदम भारी. चला मग बाय बाय. व्हिडिओ नक्की बघा.